हरिओम. अध्यात्म रामायण अयोध्याकांड सर्ग 6. प्रवचन क्रमांक 37. भरद्वाज भेट. राजा गुहा माघारी गेल्यावर सीतामाई आणि लक्ष्मण यांच्यासह रामप्रभू भरद्वाज मुनींच्या आश्रमस्थळी पोहोचले. बाहेर असलेल्या एका बटूबरोबर रामप्रभूने भरद्वाज मुनींना आपण आल्याचा निरोप पाठविला. ते ऐकताच मुनिश्रेष्ठ भरद्वाज अर्घ्य आणि पादोदक घेऊन आश्रमाच्या बाहेर आले. त्याने त्या सर्वांची यथोचित पूजा केली आणि त्या सर्वांना आदर सत्काराने ते आपल्या कुटीमध्ये घेऊन गेले. भरद्वाज मुनी रामप्रभूंना म्हणाले, आज आपल्या आगमनाने आणि दर्शनाने माझी तपश्चर्या सुफळ झाली. आपण साक्षात आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम आहात हे मी जाणतो. हे प्रभू, आपला भूतकालीन आणि भविष्यकालीन वृत्तांत मला ज्ञात आहे. भरद्वाज मुनींसारखे सायुज्य मुक्तात्मे समाजाच्या कल्याणासाठी आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाच्या इच्छेने मुक्ती न स्वीकारता भूतलावर मानवी देह धारण करून प्रभुकार्य करत असतात. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे ते अरण्यात राहून तपश्चर्या करत स्वसन्निध राखून असतात. या योगे ते स्वतः सायुज्यमुक्ती अबाधित ठेवत असतात. सर्वांना सायुज्यमुक्तीचा आदर्श स्वतःच्या प्रत्यक्ष आचरणाने दाखवून देतात. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे 8व्या वर्षी मौजबंधन झाल्यावर छात्र अशा ऋषीमुनी यांच्या आश्रमात विद्या अभ्यास यासाठी दाखल होत असत. तेथे ते 12 वर्षे गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेत असत. या शिक्षणात सर्व समावेशकता असे. अशा छात्रांना ऋषीमुनी विद्या म्हणजे ब्रह्मज्ञान, आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून त्यांना स्वची ओळख करून देऊन जीवन जगण्याचे ज्ञान देत असत. आणि याचबरोबर अभ्यास म्हणजे आयुष्य जगण्याचे ज्ञान देत असत. छात्रांना आत्मप्राप्तीसाठी जीवन जगण्याच्या आध्यात्मिक ब्रह्मविद्येबरोबरच देह जीवित राहण्यासाठी आयुष्य कसे जगावे याचेही भौतिक ज्ञान दिले जात असे. यामुळे असे छात्र शिक्षण संपन्न करून उत्तम नागरिक म्हणून कुटुंबात समाजात परत येत असत. अशी कुटुंबे, असा समाज सुदृढ असे. आत्मज्ञानाने संपन्न आणि भौतिक जीवनकलेने संपन्न असलेला समाज सुजाण असे. येथे सदा आनंद आणि आनंद नांदत असे. भरद्वाज मुनी पुढे म्हणाले, ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यामुळे आपण कार्यसिद्धीसाठी मायेने मानवी देह धारण करून अवतार घेतला आहे. ज्या कारणासाठी आपण वनवास पत्करला आहे आणि भविष्यात आपण जे कार्य करू इच्छित आहात याची मला कल्पना आहे. याचा अर्थ भरद्वाज मुनींना रामावतार रावणाचा वध करण्यासाठी आणि त्याने बंदिवान करून वेठीला धरलेल्या देवदेवता यांची सुटका करण्यासाठी झाला आहे याची कल्पना आहे. तसेच हे सुकर व्हावे यासाठी रामप्रभू, सीतामाई, लक्ष्मण यांनी वनवास हे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचे आयोजन आहे आणि या स्वतःच्याच आयोजनाप्रमाणे रामप्रभूने त्वरित वनवासाचे नियोजन केले हेही भरद्वाज मुनी ओळखून आहेत. भरद्वाज मुनी रामप्रभूंना पुढे म्हणतात, आपण प्रकृतीच्या पलीकडे असलेले आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम आहात. आपण माझ्या आश्रमात आलेले असून मी आपल्याला प्रत्यक्ष पाहत आहे याने मी कृतार्थ झालो आहे. हे पुरुषोत्तमा, आपण आम्हा क्षत्रिय बांधवांवर कृपा करावी. अशा प्रकारे सायुज्यमुक्त म्हणून भूतलावर प्रभुकार करणारे भरद्वाज मुनी यांना रामावतारी मानवी देही आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम प्रत्यक्ष काही काळ भेटला. त्याच्याशी त्यांना संवाद साधता आला याचा त्यांना आनंद झाला आहे. ही फार दुर्मिळ अशी घटना आहे. येथे अजून एक गोष्ट स्पष्ट होते. भरद्वाज मुनींनी स्वतः सांगितल्याप्रमाणे ते जन्माने क्षत्रिय असून त्याने ब्रह्मत्व प्राप्त केले आहे. मूलतः मानवी श्रेष्ठत्व जन्मावरून ठरत नाही, तर ते कर्मावरून ठरते. क्षत्रियाच्या पोटी जन्म झाला
म्हणून तो काही क्षत्रिय ठरत नाही. त्यासाठी त्याला क्षत्रियाचे कर्म करावे लागते, त्याप्रमाणे आचरण करावे लागते. ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला म्हणून तो ब्राह्मण ठरत नाही. त्यासाठी त्याला आत्मज्ञानी व्हावे लागते, त्याप्रमाणे आचरण करावे लागते. आता जो समाजात जातीयवाद आत्यंतिक विकोपाला गेला आहे, समाजात जी दुफळी माजली आहे, याचे कारण कालांतराने जन्मावरून जात ठरविली जाऊ लागली हे आहे. अंगी पराक्रम नसताना कोणी क्षत्रिय असू शकत नाही. ब्रह्मज्ञान नसताना कोणी ब्राह्मण असू शकत नाही. प्रत्येकाची सिद्धता कर्मावरून ठरविली गेली पाहिजे. जगामध्ये सर्व देशांमध्ये आजही वर्णव्यवस्थाच आहे. याला कोणताही देश अपवाद नाही. तेथे प्रत्येकाची लायकी त्याच्या कर्मावरून ठरते. कोणतेही कर्म हे उच्च किंवा नीच नाही. शास्त्रज्ञ, संशोधक, उच्च शिक्षण विभूषित, रक्षण करणारे जवान, व्यापारी, कारकुनी करणारे, सेवाभावी काम करणारे, स्वच्छतेचे काम करणारे इत्यादी असे सर्वांसाठी उपयुक्त आहेत. कारण प्रत्येक कर्म हे अन्य जणांसाठी अत्यावश्यक आहे. आपल्या नित्य आयुष्यामध्ये पहा, एखाद्या शास्त्रज्ञाच्या घरी घरकाम करणारे आले नाहीत तर त्याची पंचाईत होते. त्याने शोध लावले नाहीत तर इतरांचे आयुष्य सुकर होणार नाही. भारतात आता हे सर्व फार हाताबाहेर गेले आहे. हे लक्षात घेऊन राज्यकर्त्याने स्वार्थ दूर ठेवून त्याची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे लवकरात लवकर करायला हवी. नाव घेऊनच सांगायचे झाले तर आपल्याला माननीय तुकाराम मुंडेंसारखे काम करणारेही हवे आहेत. असो. यानंतर रामप्रभू, सीतामाई, लक्ष्मण यांनी भरद्वाज मुलींना प्रणाम केला. त्यांच्यात अनेक विषयी बोलणे झाले. त्या रात्री रामप्रभू भरद्वाज मुलींच्या आश्रमात मुक्कामाला राहिले. सकाळी भरद्वाज मुलींच्या छात्राने तयार ठेवलेल्या होडीत रामप्रभू, सीतामाई, लक्ष्मण बसले आणि यमुना नदी पार करून ते पैलतीरी गेले. यमुनेच्या पैलतीरी उतरल्यावर छात्रांचा निरोप घेऊन मुनींनी सांगितलेल्या मार्गाने त्यांनी चित्रकूट पर्वताकडे प्रस्थान ठेवले. हरिओम.